नाशिक आडगाव परिसरात कोयत्याने दहशत माजवणारा संशयित जेरबंद. आडगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिक शहरात कोयत्यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगून दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी माड सांगवी गाव परिसरात एक इसम हातात कोयता घेऊन दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ प्राप्त झाला होता. या माहितीची तात्काळ दखल घेत पथकाने सापळा रचला असता 6 नंबर 4 भागात संशयास्पद वावरणाऱ्या समाधान बदादे मसोबावाडी माडसांगवी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. भरवस्तीत उघडपणे हत्यार बाळगून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता हस्तगत करत भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, भाऊराव गांगुर्डे, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव, पोलीस हवालदार श्रीकांत महाजन, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, रवींद्र लिलके, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे. आडगाव पोलिसांनी वेळीच दखल घेत परिसर भयमुक्त केला. याबद्दल नागरिकांकडून आडगाव पोलिसांबद्दल कौतुकास्पद चर्चा होताना दिसत आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.